आहे। निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून जळगाव लोकसभा असेल, रावेर लोकसभा असेल, त्याच्यासाठी प्रचाराची रणधुमाळी उडते आपल्याला माहीत आहे। आणि म्हणून आज नंदुरबारला मोदींची सभा आहे, धुळ्याला परवा अमितभाई त्या ठिकाणी येत आहेत, गडकरी साहेब या ठिकाणी आहेत, मुख्यमंत्री महोदयांच्या 2 सभा आधीच जिल्ह्यामध्ये झाल्यात, उद्यासुद्धा एक सभा होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून तसेच सभा गडकरी साहेबांची सुद्धा जळगाव शहरामध्ये प्रचाराची या ठिकाणी होणार। मोदीजींनी एक आव्हान केलंय की शरद पवार यांनी आमच्या सोबत यावं, नाहीतर अजित पवार गटासोबत जावं, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटासोबत जावं, उद्धव ठाकरे शिंदे गटासोबत जावं केलंय मोदीजींनी आजच्या सभेमध्ये की काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा आमच्या सोबत या, असं आवाहन मोदीजींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना केलंय नंदुरबारच्या सभेत। चांगलं आहे ना, खरं आहे ना। आता काँग्रेसमध्ये राहिलेलं काय, आज आपण सर्व रिपोर्ट जरी बघितले देशभरातले सगळ्या एजन्सीचे, तर 45 ते 50च्या दरम्यानच जागा त्यांना दाखवत आहेत। आणि म्हणून तिकडे जाण्यापेक्षा त्यांनी प्रमुख राष्ट्रीय प्रवाहामध्ये या ठिकाणी यावं असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश असेल। आणि म्हणून मला वाटतं मोदीजी जसं म्हणाले आहे। हो, अनिल देशमुखांनी आज फडणवीसांवर गौप्यस्फोट केलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की बा ईडी शिवाय मागे लागणार नाही असं प्रतिज्ञापत्र ते देणार होते की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर तुम्ही आरोप करा, तुमच्या मागे ईडी शिवाय लागणार नाही असं प्रतिज्ञापत्र मागे। इतक्या दिवसांनी का सुचलं त्यांना? मला वाटतं त्यांना जेलच्या बाहेरून बरेच दिवस झालेत आणि निवडणुकीच्या दिवशीच का सुचतंय त्यांना अशा? आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या फेकम फाक आहे, काहीतरी बोलायचं, काहीतरी बंपकबाजी करायची म्हणून असे आरोप ते करतायत। तर त्यांना इतकं गंभीर जर विषय होता आणि त्यांना जर इतकं सांगितलेलं होतं आणि ते इतके एकनिष्ठ पवार साहेबांचे आहेत, तर त्यांनी आधीच सांगायला पाहिजे होतं बाहेर पडल्याबरोबर। इतका उशीर का सुद्धा त्यांना शहाणपण? आणि म्हणून काहीतरी डोक्यात कल्पना आणायच्या, निवडणुकीच्या वेळी काहीतरी बंपकबाजी करायची, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा, असाच हा प्रकार आहे। शरद पवार म्हणतायत की हे जे निकाल आहे 3 टप्प्यातील ते मोदींना अस्वस्थ करणार आहे। आता साहेब म्हणा, तुम्ही 4 जूनची वाट बघा, कोण अस्वस्थ होतं आणि कोण स्वस्थ होतं आपल्याला कळेल। त्याच्यासाठी तुम्ही आतापासून कशाला भविष्यवाणी करता? घोडा मैदान समोर आहे, 4 जूनला निकाल येतील त्यावेळेला तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या की कोण अस्वस्थ झालं कोण स्वस्थ झालं म्हणून। हो, पाचोऱ्याच्या सभेमध्ये तुम्ही उन्मेष पाटलांना गंभीर इशारा दिलाय की तुमच्यावरही संकट येईल म्हणून। नाही, मला वाटतं ते म्हणतात हे जिल्ह्यावरचं संकट आहे, ते संकटमोचक कसले आहेत। आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्यावर काय संकट येईल त्याची चिंता करा, कारण तुम्ही पक्ष सोडून गेलेला आहात, तुमच्या अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय पण म्हणतात त्यावेळी त्या दिवशी की आम्ही त्या ठिकाणी बोलू शकत नाही, पण आपली पराक्रम आहेत, आपलं तिकीट का कापलं गेलं याचे आपण विचार करा ना, अंतर्मुख होऊन जरा थोडा। आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की आता संकट कोणावर आहे, जळगाववर आहे, जिल्ह्यावर आहे का ते आपल्यावर येणार आहे, ते आपण जरा बघा। नाही भाऊ, पण त्यांनी याच्यावरून असं म्हटलंय की मला जेलमध्ये पण जायला आवडेल जर चांगलं काम होणार असेल तर। गिरीश महाजनांनी मला ते खूप मोठे नेते आहेत, राष्ट्रीय नेते झालेले आहेत, ते त्यांना आवडेल जाऊ दे त्यांना जेलमध्ये। गिरीश महाजनांनी मला धमकी दिली असं म्हटलं नाही, त्यांनी जे म्हटलं की जळगाव जिल्ह्यावरचं संकट आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की त्याचं जळगाव जिल्ह्याचं संकट मला माहीत नाही, पण आपल्यावरही अनेक संकट येणार आहेत, कारण बाकी गोष्टीचं गौरव करणार नाही, पण आहेत काही गोष्टी। उद्धव ठाकरेंनी आज परत मोदींवर टीका केलेली आहे, त्यांनी मोदींना बेअकली माणूस असं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे। आता उद्धव ठाकरेंची मती मरत चाललेली आहे, त्यांची बुद्धीच मरत चालली मला असं वाटतंय। आणि म्हणून ते मोदीजींवर वाटेल तसे बेछूट बोलत आहेत, वाटेल तसं वक्तव्य करतायत। मला वाटतं की त्यांना आता लोक सिरियसली घेत नाहीत, कारण दिवसेंदिवस काहीतरी बोलायचं आहे, आपण प्रसिद्ध झालं पाहिजे म्हणून वाटेल तसे। आता मोदीजींबद्दल त्यांनी असं बोलावं म्हणजे खरं दुर्दैवच आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना खरं म्हणजे तर ते नेते आहेत, आम्ही त्याच्याबद्दल काय बोलावं, पण ते ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करतायत ते बघून असं वाटतंय की ते खरंच त्याचं मानसिकत्व ढळत चाललेलं आहे। रवींद्र वायकरांनी त्यांच्या मनातली खतखत व्यक्त केलेली आहे। त्यांनी म्हटलं होतं की माझ्याजवळ 2च पर्याय होते, एक तर जेलमध्ये जा किंवा पक्ष बदल। पत्नी अशी नीतीने पण आणू नये, त्यामुळे मला पक्ष बदल करावा लागला, अशी खतखत त्यांनी व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये जो वाद सुरू आहे सुहास कांदे आणि छगन भुजबळांमध्ये वाद सुरू आहे, त्यांनी म्हटले सुहास कांदेंनी की छगन भुजबळ जे आहेत ते दिंडोरीमध्ये तुतारीचा प्रचार करतायत असे फोटो पण त्यांनी दाखवले। आणि याच्यावरून आता छगन भुजबळांनी कांद्यांना म्हटले की आधीच कांद्यांची प्रश्न बिकट झाला आहे, अजून दुसऱ्या कांद्यांनी भाजपची कोंडी करू नये असं म्हटलंय। हे मला वाटतं की भुजबळ साहेबांची जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट आहे। मी परवा 2 तास 3 दिवसापूर्वी नाशिकला गेलो तर 2-2.5 तास आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। भुजबळ साहेब संपूर्णपणे महायुतीचंच काम करतायत। काही ठिकाणी जुने फोटो असतील, काही गैरसमज कांदेचा सुवास झाला असेल, निश्चित परवा 13 तारीख झाल्यानंतर मी सुद्धा नाशिकमध्ये 4-5 दिवस मुक्कामी दिंडोरीमध्ये आहे,
त्यावेळेला या बाबतीमध्ये आपण दोघांना समोर बसू आणि या बाबतीमध्ये एक वाक्य तर सगळ्यामध्ये करू, पण आमची प्रामाणिक इच्छा आहे महायुतीमध्ये कुणीही अशी गडबड करणार नाही. भुजबळ साहेबांच्या बाबतीत तर काही प्रश्नच येत नाही. काहीतरी गैरसमज सुहास कांदेचा झाला असेल, मला वाटतं मी भुजबळ साहेबांशीही बोलतो, सुहास कांदे नाही बोलतो, त्यामध्ये प्रश्न नाही. अरविंद केजरीवालांचा जामीन झालाय. अरविंद केजरीवालांचा जामीन झालाय. ठीक आहे, आता कोर्टाचा निकाल आहे, कोर्टाने जर निकाल दिलेला असेल तर आपण काय करायचं. भाऊ जरांगे पाटील असं म्हणतायत की मराठा विरोधी भूमिका मोदींनी घेतल्यामुळे त्यांना मराठी यांनी काम करावं लागतं. आता मला वाटतं मोदीजींचे भाषण सभा सर्व देशभर चाललेले आहेत, ते काही फक्त महाराष्ट्रात मुक्कामी नाही आहेत. जरांगे पाटील आता स्वतःला असं म्हणून घेत असेल माझ्यामुळे होत आहे आणि माझ्यामुळे सभा घेत आहेत, ठीक आहे, त्याने ते मोठं पण घ्यावं. पण मला असं वाटतं की तसा कुठलाही विषय या ठिकाणी नाही आहे. मोदींच्या सभा संपूर्ण देशभर चाललेल्या आहेत. आपणच बघता त्याचं शेड्यूल, प्रत्येक राज्यामध्ये त्याच्या सभा झाल्या, एका दिवसात 3-3 सभा त्या ठिकाणी घेत आहेत. त्यामुळे असा विषय कुठे असल्याचा संबंध नाही. संजय राऊतांनी परत मोदी शहांवर टीका केली आहे. मोदी शहा आहे जे औरंगजेबाचे राजीनामा दिला ठाकरे गटाचे सदस्य आमच्या संपर्कात असल्याची चर्चा झाली. नाही, दादांचं माझंही बोलणं झालेलं आहे. दादांनी आता दादा आज उद्यामध्ये मुंबईला आणि त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आता मोदींच्या पाठीशी राहील, भारतीय जनता पक्ष महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा राहील, आम्हाला मदतही ते करणार आहेत. आणि मला वाटतं ते उद्या घेऊन मला असं वाटतं की माझं जे बोलणं झालंय की आपल्याला त्यांची भूमिका स्पष्ट आज करतील. भाजपमध्ये येणार नाही, मी त्या सांगू शकत नाही, पण निश्चित त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे, त्यांचा सपोर्ट आम्हाला आहे. आमच्या पाठीशी महायुतीच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. हो, आज संजय राऊतांनी परत टीका केली आहे. संजय राऊतांनी म्हटलं की औरंगजेबाच्या नवनीत राणांवर गुन्हा दाखल झाला हैदराबादमध्ये. नवनीत राणांवर गुन्हा दाखल झालाय त्या वक्तव्याप्रकरणी. नवनीत राणांवर त्या वक्तव्याप्रकरणी हैदराबादमध्ये गुन्हा दाखल झालाय. कुणावर? नवनीत राणांवर. ठीक आहे, कायदेशीर विषय हा जो काय असेल तो होत नाही. नवनीत राणांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, म्हणजे ओबीसींना सगळ्या काही बोलण्याचा अधिकार आहे आणि नवनीत राणा बोलल्यात तर त्यांना कुठलाही अधिकार नाही किंवा गुन्हा दाखल होईल, तर हे बरोबर नाही. ते ओबीसी म्हणतात 15 मिनिटांमध्ये मी काय करतो बघून घ्या, मला दाखवून देतो, उघड धमकी आम्हाला देतोय, त्याला उत्तर द्यायचं नाही आम्ही. म्हणून मला असं वाटतं की हा कायदेशीर विषय कोर्टामध्ये आम्ही लढू. मतदानाच्या टक्केवारी संदर्भात इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. पण त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. इंडिया इकडे इतका वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी मतदारांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये जागरूकता केली पाहिजे, त्यांना आपण विनंती केली पाहिजे, त्यांची मनधरणी केली पाहिजे. तिकडे जाऊन काय होणार आहे? ही जबाबदारी आपली आहे, लोकप्रतिनिधीची, पक्षाची जबाबदारी आहे. ठीक आहे, ओके, साहेबांची आज सभा आहे. ठीक आहे.